नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी सिंथेटिक रबर्स. ओके, आता सिंथेटिक रबर्स कोणाला म्हणायचं? जे रबर्स आपण नॅचरल रिसोर्सेस यूज करून करतो त्यांना तुम्ही काय म्हणणार आहे? सिंथेटिक रबर्स म्हणणार आहे. म्हणून ते काय असणार आहेत? मॅनमेड्स असणार आहेत. ओके, सो सिंथेटिक रबर इन्क्लूड्स निओप्रीन, बुना रबर्स, ब्युटिल रबर्स. ओके, what are the main constituents of the synthetic rubber? First one is the neoprene, बुना रबर्स असतील and butyl rubbers असतील. ओके, and the majority of the synthetic rubbers are used to make the tires. तर आपल्याला माहिती आहे जे काही टायर्स तुम्ही यूज करता, these all tires are made by this synthetic rubbers. ओके, आणि हे सिंथेटिक रबर्स जे आहे त्याचे फर्दर क्लासिफिकेशन 3 टाईप्समध्ये झालं आहे. फर्स्ट वन निओप्रीन, बुना रबर्स अँड दी ब्युटिल रबर्स. फर्स्टली वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी बुना अँड रबर्स. ओके, बुना अँड इज कॉमनली यूज्ड ॲज इलास्टोमर. What is elastomer? We know whenever we are going to stretch a rubber, it undergo elongation. Okay, Buna N is commonly used as a elastomer. Elastomer means what? The material which possesses the elastic properties, those are called as the elastomers. Okay, Buna N is also known as the nitrile rubber. आता nitrile कशाला म्हणायचं? This cyanide group is called as the nitrile group. That's why the Buna N is also known as the nitrile rubber. Okay, it is a synthetic rubber and copolymer of acrylonitrile and the butadiene. This is the structure of butadiene. This is the acrylonitrile, and when these two are going to react with each other, and this addition polymerization reaction takes place here, and we will get the Buna-N, that is the nitrile rubber. Okay, an elastomer is a natural or synthetic material which does not break easily when stretched or when released. बुनायन काय केलं जातं? ज्यावेळी तुम्ही त्याला स्ट्रेच करता किंवा त्याला रिलीज करता त्यावेळी काय केलं जात नाही, ते तुटत नाही. तुम्ही किती जरी त्याला श्रिंक केलं किंवा किती जरी त्याला लॉंगेट केलं तरी. ओके, अँड ॲक्रिलोनायट्राइल मोनोमर इज यूज टू प्रिपेअर दी बुनायन and this gives the hardness, tensile strength and the abrasion. And this is the structure of butadiene. Okay, butyl. So if there are 4 carbons, then the structure is said to be butane, butene and butylene. There are 2 single bond, so 2 double bonds are there. That's why this structure is called as the butadiene. This is the structure of acrylonitrile. These 2 reactants are react together to form the nitrile rubber. Okay, then now we are going to discuss about the properties of this Bunayan material. The Bunayan material is resistant to oil, fuel and other chemicals. जे तुमचं बुनायन आहे, जे रबर असेल ते काय आहे? रेजिस्टंट मटेरियल आहे. कुणाला रेजिस्ट करणार आहे ते? एक तर ऑइल असेल, फ्युएल असेल आणि अदर केमिकल्स असेल. त्याची टेन्साईल स्ट्रेंथ किती असणार आहे? 10 न्यूटन पर mm². आणि इलॉंगेशन ऑफ द बुनायन आफ्टर फ्रॅक्चर is near about 300%. Okay, and where it gets uses, it is used in the automation aeronautical industries. ऑटोमेशन किंवा एरोनॉटिकल इंडस्ट्रीमध्ये या बुनायनचा उपयोग केला जातो. आणि इट इज यूज टू मेक द प्रोटेक्टिव्ह ग्लोव्ज इन द न्यूक्लिअर इंडस्ट्री. आता माहिती आहे आपल्याला मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये मोठमोठ्या एक्सप्लोजन्स होत असतात, केमिकल रिॲक्शन्स होत असतात. टू अवॉइड दी एनी सर्कमस्टन्सेस वी आर गोइंग टू यूज दी protective gloves, and that gloves are made up by this synthetic proteins, or this is the Bunayan. Okay, Bunayan can withstand a range of temperature 40 to 108 degree centigrade. Okay, तर 40 ते 108 डिग्री टेम्परेचरपर्यंत बुनायन रबर काय करू शकतो? टेम्परेचरशी विथस्टँड होऊ शकतो. बुनायन लॅटेक्स इज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ अधेसिव्ह ऑर पिगमेंट बाइंडर. ओके, 2 सबस्टन्सला जर तुम्हाला बाइंड करायचं असेल ॲज अ ग्लू देखील बुनायनचा उपयोग केला जातो. अँड दिस बुनायन इज ऑल्सो युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ द बेल्ट, सीलिंग पार्ट्स, स्पेशल पर्पज आर्टिकल इन ऑइल वेल, रेसिप्रोकेटिंग ऑइल सील. ओके, आता हे बुनायनचे काय झाले? तुमचे प्रॉपर्टीज झाले किंवा त्यांचे युजेस झाले. नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी थायकॉल रबर. ओके, दिस इज युअर नेक्स्ट टाईप ऑफ रबर, दॅट इज थायकॉल रबर. आता थायकॉल म्हणजेच काय? This thiol rubber is made from the polymerization of variety of monomers. आता तुम्हाला मोनोमर्स म्हणजे काय माहिती आहे का? जे मोनोमर आहे ते मोनोमर हे तुमचं सबस्टन्सचं एक
स्ट्रक्चरल युनिट आहे. ओके, अँड मेनी मोनोमर्स आर जॉईन टुगेदर टू फॉर्म ए पॉलिमर. आता मोनोमर कोणाला म्हणायचं? आता जे काय तुमचं थायकॉल रबर आहे, थायकॉल रबरमधला मोनोमर कोण आहे? हा जो काही तुमची लॉंग चेन कंपाऊंड आहे, दिस इज कॉल्ड ॲज ए मोनोमर. आणि थायकॉल म्हणजेच काय? हा एक सल्फर कंटेनिंग कंपाऊंड आहे, त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? थायकॉल म्हणणार आहे. अँड व्हॉट इज दी नेम ऑफ दिस कंपाऊंड? दिस कंपाऊंड इज 1,3-butadiene or it is isoprene. Okay, number of monomers are joined together form a long chain. आता इथे n number indicate केलेला आहे. This n number indicates that there is a long chain compound. Okay, and this structure gets repeated several times. Okay, आता ह्याच्या प्रॉपर्टीज काय काय असणार आहे? थायकॉल एक्झिबिट्स लो मॉइश्चर अँड गॅस परमिएबिलिटी. जे काही तुमचं थायकॉल रबर असणार आहे त्याच्यामधला मॉइश्चर कंटेंट काय असणार आहे? एकदम लो असणार आहे आणि ते परमिएबल मेम्ब्रेन असणार आहे. इट हॅज गुड क्रॅक रेजिस्टन्स. जर एखाद्या या थायकॉल रबरला जर क्रॅक गेला तर तो काय होतो? ऑटोमॅटिकली तो क्रॅक व्हॅनिश होतो. ओके, अँड दॅट इज क्रॅक रेजिस्टंट. दे हॅव पुअर हीट रेजिस्टंट. whatever rubber that is thiol rubber is we have that is having poor heat resistance, low tear and tensile strength. Whatever this thiol rubber is there that is having low tear and tensile strength, and they are resistant to the polar solvents. So what are the polar solvents? Polar solvents means what? When two opposite charges are present in the same solvent, then that solvent is called as a polar solvent. Okay, so this is all about the synthetic rubbers and their types. Okay.